शिक्षा का सूरज है निकला, हो रहा है अब उजाला, आंखें खोलो। हमको भी है लिखना पढ़ना, हमको भी है आगे बढ़ना, तुम भी बोलो। शिक्षा का सूरज है निकला, हो रहा है अब उजाला, आंखें खोलो। हमको भी है लिखना पढ़ना, हमको भी है आगे बढ़ना, तुम भी बोलो। जो नहीं पढ़ सकता उसके सामने जैसे शिक्षक यांचे मी स्वागत करतो। तत्पूर्वी आपल्या शिक्षा के हम पंख लगाकर झूले अब आकाश, पढ़ लिख साक्षर हो रहे हम, जगा है मन में अब उल्लास, जगा है मन में अब उल्लास। अक्षरों को भी मैं जानूं, अंकों से पहचान बढ़ाऊं। मेरा है अब सब अक्षरों को भी मैं जानूं, अंकों से पहचान बढ़ाऊं। मेरा है अब स्वप्न सुनहरा, दुनिया के संग दौड़ लगाऊं। कर पाऊं डिजिटल लेन देन, पढ़ पाऊं सारे कागजात, होगा उल्लास घर पढ़ने का, तभी बनेगी ये बात, तभी बनेगी ये बात। आणि जमाना बीटच नव्हे, बीट स्तरावर देखील मेळावे घेण्यात यावेत अशी सूचना राज्यावरून आल्यानंतर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली। विषय पण दिलेले होते राज्याने, ते फक्त तुमच्या मेळाव्याचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि नवसाच्या झालेल्या आहेत असंच आपण समजूया, आपल्या बीटामध्ये एकही निरक्षर राहणार नाही। जग हे डिजिटल साक्षरतेकडे जाते आणि आपण कुठं काम करतोय, साक्षरतेवर काम करत आहोत। आपल्याला त्यांना डिजिटल साक्षर मेळावा या अंतर्गत प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी मेळाव्यानिमित्त तालुक्याचे राकेश आवाड सर, चौधरी सर आणि सोनावणे सर या ठिकाणी सर्व 500 काहीतरी टार्गेट होतं पूर्ण तालुक्यासाठी। आपण सर्वेक्षण केल्यानंतर 2027 पर्यंत तेवढं टार्गेट आपल्याला अचीव करायचंय। त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे, प्रत्येक वर्षीसाठी किती टार्गेट आपण करू शकतो, एक 5000 वगैरे आपण 5000 किंवा 6000 असा एक आकडा घेऊन आपण चाललेलो आहोत। आणि त्याच निमित्ताने आपण मान्यवर अमो जमाना भेट ही स्वागत करता आहे, प्रयत्न करतो आम्ही, कारण की
15-16 वर्षाचा आमचाही वनवास आहे. या ठिकाणी समस्या सांगायच्या नाही. चांगलं निरीक्षक देखील आदरणीय साळवे साहेब, आदरणीय गिराडे बापू, ऑफिसर या ठिकाणी त्या माणसाला, त्या मतदाराला बॅलेट देतो त्यावेळेस या ठिकाणी एक लाल लाईट लागत असतो आणि त्याच्यानंतर हा बॅलेट या ठिकाणी त्यावेळेस मतदाराला माहीत नसतं की नेमकं कुठे बटन दाबायचं असतं. या ठिकाणी हे बटन या ठिकाणी दिलेला बटन दाबल्यानंतर त्याच्या समोरचा लाईट या ठिकाणी सुरू होत असतो. आपण या ठिकाणी या मिक्सर या बटनाला जर का मतदान करायचं असेल तर या ठिकाणी निळ्या बटनाला आपण जर का प्रेस केलं तर या ठिकाणी लाल दिवा या ठिकाणी प्रेस होतो आणि त्या पद्धतीने मतदानाची प्रक्रिया सुरू होते. अशा पद्धतीने त्याच्यानंतर जर का तुम्हाला यांच्यापैकी कोणीही मतदार आवडत नसेल किंवा आपल्याला नको असतील तर आपण मोठ्या नावाचा एक पर्याय खाली दिलेला असेल त्या ठिकाणी जर का मतदान दिलं तर साहेब गावात या पद्धतीने लागल्यानंतर आपलं मतदान नोंदवलं जातं. त्याच्यानंतर मतदानासाठी काही लोकांना इलेक्शन कार्ड मिळत नसेल तर इलेक्शन कार्ड नसेल तर आपल्याकडे मतदानासाठी अनेक पुरावे आपण सादर करू शकतो. इलेक्शन कमिशनचे साधारणतः 12 अनेक रोजगार नावाने दिलेले होते. त्यासाठी आम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये आपण त्याविषयी कसं काय व्यवहार करणार आहे या संदर्भात आम्ही त्यांना माहिती दिली. जो बी नवसाक्षरी त्यांना आम्ही हे वजने आहेत, मापे आहेत आणि त्याच्यानंतर बँकिंग कसे करतात या संदर्भात माहिती दिली. त्याच्यानंतर आमच्या स्थानिक रोजगारामध्ये कोणकोणत्या वस्तू आमच्या या शाळेमध्ये शाळेतील पोरांनी बनवलेले आहेत हे तिथं जे निवडलेले आहेत तिथं रोजगार वगैरे बनवलेले आहे याच्यावर वगैरे बनवले जातात. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे याच्यामध्ये प्रतिनिधी कुठली आणि मेडिटेशन आणि तिकडून आपण कौशल्य विकास होते, त्याचबरोबर त्यामध्ये आर्थिक वाढ होते, समुदायाचा विकास होतोय आणि एकूणच सामाजिक एकात्मता निर्माण होते. त्याचबरोबर माझं उदाहरण देतो. वर्षभरात एक सुद्धा इंजेक्शन घेतलेलं नाही, आजारीच पडले नाही. म्हणजे माझं आरोग्य व्यवस्थित असल्यामुळे मी वर्षभर सुद्धा 1 रुपया काय करायचं क्षेत्र
ठिकाणी आता मला सर्वात जास्त प्रमाणामध्ये मोठे झाड असतात. या मोठ्या झाडामध्ये आयुर्वेदिक गुण आहेत. या गुणांतर्गत औषधी दवा म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो आणि आयुर्वेदिक गुण सुद्धा याचा वापर केला जातो. त्यानंतर आमचं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा उद्योगधंदा प्राप्त करून दिलेला आहे या माळाने. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे आणि हेतू कथनमधून जो विषय आहे ते कसं जाणून घ्यायला हे सरांनी सांगितलेलं आहे. एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप आणि तंत्रज्ञानाच्या आधीवाक्य. तर सर्वप्रथम नवसाक्षरत्व आहे त्याची सुरुवात आपण शून्यापासून करणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे जो विषय आहे तो भाषा विषयामध्ये आपण त्याची सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम चित्र आहे. या ठिकाणी मधमाशी आहे आणि हे मधमाशी त्या फुलावर पोहोचण्यासाठी ती कोणत्या मार्गाने जाणार तो मार्ग या ठिकाणी दाखवला आहे. जो नवसाक्षर असेल त्याला हा मार्ग आपण त्याला विचार द्यायचा आणि बरोबर ही जे मधमाशी आहे त्या फुलापर्यंत पोहोचणार आहे. आणि आपल्या भाषेमध्ये वाचन आणि लेखन हे खूप महत्त्वाची संकल्पना आहे. ज्या वेळेला तो वाचनाची सुरुवात करेल किंवा लेखनाची सुरुवात करेल त्याची सवय लागावी म्हणून हे जे काही विचार केला तर या ठिकाणी बहुतेक वाहतुकी रस्त्याने होत असते पण अतिशय दुर्गम भागात असतात आणि अशा रस्त्याने जाण्यासाठी आजचा विषय की पूर्ण जे पारंपरिक पद्धत आहे मजार यादीमध्ये मजार यादीमध्ये नाव आपला पत्ता स्थलांतर करणे किंवा आपल्या नावामध्ये काही बदल असेल तो आपण ॲपच्या माध्यमातून करत असतो. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी या माध्यमातून आपल्या गावामधील जे काही साक्षर आहेत त्याचा साक्षर करण्याचं काम आपल्याला या माध्यमातून आणि वजन मापक. तर या ठिकाणी द्रवमापकमध्ये लिटर, अर्धा लिटर, 200 मिली, 100 मिली. त्यानंतर वजन मापकांमध्ये 1000 ग्रॅम, 500 ग्रॅम, 200 ग्रॅम, 50 ग्रॅम या आमचा विषय
मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित किंवा तंत्रज्ञानाचा वापर जर बघितला तर अवकाशात उडता येते किंवा विमान हेलिकॉप्टर या प्रवास करता येते. आमचा महात्मा फुले कॉलेज याचा अंतर्गत 4 शाळा आहेत. एक कोयनापाडा, शेवलुदार, कुंडागावा आणि अंबारेवा. आपण शिकवू शकतो आणि ते स्मरणात राहील, ते वेगळा स्मरणात राहील आणि त्याला शिकणं रंजक वाटेल. त्याला तरी त्याला कंटाळवाणा येणार नाही, त्या मनामध्ये आपण शिकणार आहे. दुसरी वस्तू, दुसरा टेक्निक साहित्य म्हणजे गुणाकार. या ठिकाणी कपांचा वापर आणि काही आईस्क्रीमच्या पाण्याचा वापर केला आहे. उदाहरणार्थ एक आपण गुणाकार पाटी घेतली, 2 गुणिले 3. ह्या पाटीचा जर त्याला गुणाकार दिला तर तो गुणाकाराची प्रक्रिया त्याच्या वेगळ्या प्रमाणात राहील आणि त्याला तो गुणाकार अतिशय सोपा वाटेल. उदाहरणार्थ आता आपण पहिले घेतला 2 गुणिले 3. याचा जर गुणाकार करायला तर त्याच्या 2 कपांचा जिल्हा परिषद शाळा चिवळा, जिल्हा परिषद शाळा कोयनापाडा, कुंडागावा आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षणाकडे घेऊन जाण्यासाठी एक छानसा आम्ही उपक्रम केलेला आहे. आणि आजही आपल्याकडे गुरुगुडी हा खेळ खेळला जातो. तर त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून या पद्धतीने हा उपक्रम आम्ही घेतला आहे. आणि जर अशा पद्धतीने मनोरंजनातून त्यांचं जे बाहेरचं शिक्षण आहे ते परिपूर्ण होतं आणि त्याला आणि विशेष म्हणजे अर्थपूर्ण शब्द देखील तयार होत आहे. हा योगायोग आहे. नाही झालं तरी त्याला त्याच्यातून आपल्याला त्याचं ज्ञान होत असतं. हे आम्ही बनवलेलं आहे सहकार्याच्या माध्यमातून. सहकार्य माझे सहकार्य यांचा हस्ताक्षर सुंदर आहे. त्या पद्धतीने आपल्याला नाही हे बाकी तुमच्याच आहे कारपोड आहे त्याच्या माध्यमातून तालुका अकलकुवा डिस्ट्रिक्ट नंदुरबार महाराष्ट्र या ठिकाणी आमचे केंद्राचे प्रमुख भाऊसाहेब बिराडे जेव्हा त्या ठिकाणी माहिती देत आहे त्या दैनंदिन व्यवहारामध्ये सेवास्थानामध्ये या पदाचा वापर सांगण्याच्या आवश्यकता मानलेल्या असतानाही वर्ष असावा, 80 खालचा असावा आणि पल्स रेट हे 70 असावा. आता सगळी सर आपला आहे 95 किलो. त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. केंद्राचे प्रतिनिधित्व या विषयावर अजून प्रगती करून चांगल्यात चांगलं साहित्य आपण त्या ठिकाणी आणायचं.